अशाच ताज्या व महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या नाशिक प्लस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला आज या ठिकाणी मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी जी वर्णी लागलेली आहे याचं संपूर्ण श्रेय जे आहे तर हे आपले जे नेते आहेत आदरणीय दादासाहेब भुसे शालेय शिक्षण मंत्री यांच्या आदेशाने माझं नाव या ठिकाणी त्यांनी पुढे केलं आणि त्याला जे काही आमचे सर्व संचालक मंडळ होते त्यांनी एकमुखी या ठिकाणी मान्यता दिली आणि खरं तर मी ज्या खुर्चीवर विराजमान झालो याचं संपूर्ण जे काही श्रेय असेल हे साहेबांचं आहे। साहेबांच्या आदेशानेच मला आज या पदाचा मान मिळालेला आहे। आज या ठिकाणी आम्ही जे संचालक आहेत ते टोटल 17 आहेत। 17 पैकी या ठिकाणी 14 जे होते तर या ठिकाणी ते हजर होते 14 संचालक आणि या 14 संचालकांमधून या ठिकाणी सभापतीसाठी फक्त माझा एकट्याचाच फॉर्म या ठिकाणी होता। त्याच्यामुळे दुसरं कोणी या ठिकाणी फॉर्म भरला नाही। म्हणजेच या ठिकाणी संपूर्ण 14 लोक जे होते 14 संचालक होते ते माझ्या सोबतीला होते आणि त्या सर्वांचं सहकार्य मला होतं या ठिकाणी हे सिद्ध होतं। या ठिकाणी जी मार्केट कमिटीची जी वाटचाल राहील ही आमच्या ज्या संचालकांमध्ये जे काही ज्येष्ठ संचालक आहेत की ज्यांचा दुसरा टर्म तिसरा टर्म जे आहेत आणि तसेच आमचे एक मित्र याच्या पहिले उपसभापती होते विनोद भाऊ त्यांचं पण जे या ठिकाणी जे काही अनुभव आहे तसेच आदरणीय म्हणजे माझे पालकमंत्री दादासाहेब भुसे आणि आताचे शालेय शिक्षण मंत्री जे आहेत आमचे नेते शिवसेनेचे दादासाहेब भुसे यांचे जे काही पद्धतीचे जे काही मार्गदर्शन राहील त्या मार्गदर्शना पद्धतीने आमची जी संचालक मंडळ आहे ही सर्वांना सहकार्याने आणि सर्वांना सोबत घेऊन या ठिकाणी मार्गक्रम करेल।